हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. खूप जास्त गाढ झोप घेतल्यानंतर मी फायनली उठले आहे. 5 वाजता मी झोपले, 5ला नाही 3ला झोपले होते आणि 6ला मी उठले. आता थोडा पूर्वी श्रद्धा येऊन गेली आहे आणि आत्ता वापस पप्पा मम्मीला घ्यायला गेले, कारण मम्मी भाजीपाला आणायला गेली आहे. आणि मी कालचं डेकोरेशन घ्यायचं बड्डेचं अजून काढलं नाही, कारण छान वाटतं बघायला. सी लाईटिंग्स, लाईट बंद करून दाखवते. वाव, सो एस्थेटिक. दिवाळी हो या बड्डे, लायटिंग्स इज मॅन्डेटरी. ओके, काय नाही, आजचा प्लॅन असा आहे. आता ऑलमोस्ट झालेत, लाईट कुठे, आता ऑलमोस्ट वाजलेत 6:15. तर मम्मी नाही आहे घरी, तर मला असं वाटतं की मी आज स्वयंपाक करेल रात्रीचा. फर्स्ट टाईम मी घरी आल्यापासून आज पहिल्यांदा स्वयंपाक करेल रात्री. बनवणार काय माहीत नाही आहे. चपातीचं एक कन्फर्म बनवणार आहे. मम्मीला तसं बोलले की मी खिचडी करते, कारण लास्ट टाइम मी जेव्हा आले तेव्हा फर्स्ट टाइम खिचडी केलेली. पण मम्मी म्हटली की नाही, भात नाही खायचं, तर चपाती भाजी खायची. तर चपाती भाजीचा प्लॅन करेल मी. पण भाजी मला माहीत नाही अजून मी काय करणार आहे. तर भाजीचा विचार करू. मी यूट्यूबला खूप सारे व्हिडिओज बघितले आता भाजीसाठी, पण ते काय अजून नाही आहे. आणि ही मुलगी बघते स्ट्रेंजर थिंग्स, तिचा सीझन 1 पण अजून कंप्लीट नाही आहे, त्याचा पण लास्ट एपिसोड चालू आहे. भाई मी 5 पण सीझन बघितलेत बहन. जोयस, स्टीव, नॅन्सी बघ. आणि ही डेडिकेशननी बघते एकदम स्ट्रेंजर थिंग्स तिला, कारण मी म्हटलं की बघ भाई काय सिरीज आहे, ओपी. माझं केव्हाच बघून झालं 5 पण सीझन. मी एका वीकमध्ये सगळे 5ला 5 सीझन संपवले विथ कॉलेज करून. म्हणजे तेव्हा पोस्टिंग चालू होती, कॉलेज नव्हतं चालू. आणि सगळ्यात जास्त माझं फेवरेट कॅरेक्टर त्याच्यातलं होतं विल नंतर स्टीव. आणि हां, जाऊ विषय वापस भरकटलेला आहे आपला. तर स्वयंपाक, रात्रीचा स्वयंपाक मला असं वाटतं मी आज वांग्याची भाजीचा प्लॅन चालू डोक्यात, कारण मी व्हिडिओ तसाच बघितला यूट्यूबवरती. पण आता ते भाजी डिसाईड मम्मी करायला आल्यानंतर. पण मी फर्स्ट आता चपात्यासाठी उंडा पीठ मळून घेते. हे मी करायला पाहिजे आधी. मग कसं मम्मीला वाटेल की मी करेल खरंच, कारण मम्मी आल्यास तिला कॉन्फिडन्स नाही राहणार की मी काहीतरी करू शकेल. मग ती मला साईडला करून स्वतःच करायला लागेल. दॅट्स वाय. आणि आज दिवसभर मी चपाती भाजी नाही खाल्ली, फक्त मी केकवर जगते कालच्या बड्डेच्या. काय मस्त केक होतं भाई. मी आज दिवसभर लिटरली सकाळी उठून पावभाजी खाल्ली, जी काल केलेली होती. पण मी काल शॉर्टच नाही घेतले पावभाजीचे, मी विसरले यार. जाऊ दे, पण मस्त झाली. कलून एक नंबर पावभाजी केली. आणि मग नंतर दिवसभर आज केक खाल्लेला आहे. आणि आता भेळ आणि मग चहा, एवढंच खाल्ले. खाण्यावर खाणं चालू होतं. घरी आल्यानंतर काय, तर मग चला लागूया, कारण मम्मी आता लगेच येईल भाजीपाला घेऊन. जिनी आणि मम्मी बाहेर गेलेत आणि पटपट लागूया आता स्वयंपाकाला. पाहू मी काय करती है, क्या गुल खिलता है मेरे से अभी. चलो फिर अभी सबसे पहले हम क्या करेंगे, भूल जाता हूँ मैं, काय करायचं होतं. हाँ, सबसे पहले हम आटा मांड देंगे. वा, चला मग आता लागूया. थोडंसं आत्ता आवरलं तर कुठेतरी माझं 9 वाजेपर्यंत स्वयंपाक होईल, कारण आता ऑलमोस्ट झालेत. दिसतंय का तुम्हाला 7:15 7:30. आणि भुका लागल्या सगळ्यांना, कारण चपाती आज कोणीच नाही खाल्ली, त्याच्यामुळे पटपट लावूया स्वयंपाकाला. 1 eternity later. येस गाईज, वी आर बॅक इन किचन. लेट्स स्टार्ट. पण मला पिठाचं प्रपोर्शन थोडंसं डाऊट आहे माझ्या प्रपोर्शनवरती. मग मला असं वाटतं की मम्मीची वाट बघू का मी, पण नको, मी लागते करायला. आणि आज खूप झोप घेते, त्याच्यामुळे मी एकदम फ्रेश आता. आता ह्या टाईमला मी अशी पूर्ण अशी असते, खूप आळस आलेला असतो. लेट्स स्टार्ट गाईज. A few moments later. पीठ मळण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला लागणार एक परात. मी तुम्हाला अशी कशी वेगळी छोटी मोठी तुमच्या प्रपोर्शनची असू शकते. फर्स्ट आपण हे घेणार आहेत, त्याच्यामध्ये नंतर लागणार आहे आपल्याला पीठ. येस, कल्याणी, तुला ज्वारी आणि गव्हाच्या पिठामध्ये फरक कळतो का. थांब, कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. Meanwhile. मला असं वाटतं मम्मी आली आहे. ओ माय गॉड, मी काहीच नाही केलं अजून. आलीच आहे मम्मी. बघत सोल, मोबाईल बघत सोल आणलाय, तुम्हाला सोलून ठेव. मी टाकलं मी ऑलरेडी याच्यामध्ये.
मी सगळं करणार. नाही गरम गरम नका मला. भाजी प्रॉपर मी तिखट मस्त भाजी तिखट मसाल्याची मसाला कशी करायची करा. भाजी पण मीच करणार. Keep it up. You go girl. आज बहुत अच्छी चपातियाँ बनेंगी हमारे घर में. वाव. आता मी थोडं प्रॉपर चुरून देते मग तुम्हाला म्हणजे कसं खावं आटा. Your heart's never chosen. कल पे लगे जाऊंगा समोसा गर्म खिलाऊंगा करवादा शनिवार को भगवान के भरोसे छोड़ के समोसे. समोसे छोड़ कैसे गया तू यार. समोसे इज मैंडेटरी ब्रो. खाना नहीं छोड़ना लड़की के चक्कर में. यस. A few moments later. गाईज खूप चांगला जमला मला. माझ्या मम्मीचं तर म्हणणं आहे. फायनली येस. आता मला कॉन्फिडन्स आलाय. जलवा है टाकायचं मला पाहिजे ते मी करू शकते. तेल वाटायचं हाताला लावायचं. पुण्याला म्हणून घे चमचा दिला. गप्पाटवाली होशील का माझी नोकरी. वाव. गोरे कांदे आहेत माझ्या मम्मीने. गोल कांदे हे बघा गाईज. यार मम्मी किती चांगलं उंड. शिट किती टॅलेंट आहे. किती चांगलं आलं खरंच माझं उंड. ते करू नको. तेल लावून एका साईडला ठेवूया. आता त्याला मग एका साईडला ठेवू ना पिठात. एक काम होतं एक बाजूला फास्ट करायचं म्हणजे वांगी चिरून दिली. घाई खूप असते घाई. तुला काय करते मग टेस्ट कर लसणाची लसूण ते सगळं करते मग मी थोडंसं हे करते. मला थोडी नाही हे दे. पाण्याचं त्याला हो आज पाण्यावरती जेवणार आम्ही. केळीच्या पानांवर जेवणार आम्ही. केळीच्या जस्ट बिकॉज भांडे खूप पडतात आम्हाला. फायनली वांग्याची भाजी करायची सेट झाले. कांदा कापला मी. कोथिंबीर कापली आणि इथं खोबरं आणि कांदा वापस भाजायला टाकला. आणि मग मी आलेल्या भाज्या निवडतीये. आणि माझा उंडा. यस. तर मी आता वांगे मॅरिनेट म्हणजे त्याला थोडंसं याच्यामध्ये हळद आणि मीठचा मसाला तयार केला होता. तो लावला त्याला आणि मग त्याच्यामध्ये पण घातला आहे मी. त्याला पण मॅरिनेट करून घेतलं प्रॉपर. बाकी तर कांदा आणि कोथिंबीर तुम्हाला मी ऑलरेडी दाखवली आहे. मग आता हे डायरेक्ट आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहेत. आणि मागं जिलेबी खाते आहे. ओ माय गॉड जून कसं हे बघा किती सुंदर वाटतात माझे वांगे. आणि मग हे तळणार आहेत तव्यावर. आणि तोपर्यंत आपण पेस्ट करून घेतली आहे जे आत्तापर्यंत मी तव्यावरती भाजलं होतं ना. खोबरं कांदा त्याची मस्त वास येतो. लसूण खूप सारा टाकला गाईज. येस. का फोडणी टाकली. शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना. साइड बाय साइड मल्टीटास्किंग.
गाईज मी एवढं फास्ट सगळं आवडल्यानंतर टाईमच नाही भेटला मला काही व्हिडिओ काढायला. आणि ही भाजी आहे खूप छान झाली आहे असं मम्मी म्हणते. आणि चपात्या पण चालू आहेत आमची भाजणं. आणि ही अशी काही भाजी झाली एकदम तरीवाली. आणि चपात्या माझ्या अजून भाजतात आणि अजून करायच्यात मला. मी तो पण व्हिडिओ काढते कारण आधी खूप टाईम नाही भेटला. मग मी कसं झालं खरं सांग. नंबर 1 झाले. कधीच इतकं छान वाटायले. आणि गाईज ॲज युजल केळीच्या पाण्यावरती जेवण आमच्या घरी चालू आहे. आणि मग मी आता मस्त हे करते. आणि ही पोरगी सकाळपासून फक्त झाडूनच काढते आणि त्या जिनी पण जेवते पुढं. आता मी कंटिन्यू करते ह्या पोळ्यांसोबत कारण आता चपाती माझी करपून जाईल जर मी तर लक्ष नाही दिलं तर. यस. आणि भाजी खरंच खूप छान झाली आहे. हिने फक्त रिव्ह्यू नाही दिला अजून नंतर घेरीचे रिव्ह्यूज मी. ये फंस गया सीएम इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. लास्ट वाली अरे यार पूरा झूलगा डालता मैं चपाती का पीठ ऐसे थोड़ा सा डालने का। अभी मैं बहुत टाइम पास कर रही थी कि सबका खाना हो चुका है ऑलमोस्ट, सिर्फ मेरा बाकी है। मेरा हिंदी निकल जाता है जैसे बीच बीच में चपाती करते वक्त। ये लास्ट चपाती है मेरा, फिर मैं शीला चपाती खाएगा। अभी देखते हैं हम कितना, अभी इनका पेट भर गया है सबका, ऑलमोस्ट सब कुछ खत्म हो चुका है। अभी सब्जी बिब्जी भी अच्छा बना था, सबने बोला। मैंने फर्स्ट टाइम इतना चपाती किया सबके लिए, अच्छा निवडणुका चालू आहेत ना, म्हणून मी स्वतः करते। वा, जे लॉजिक काय आमच्या घरच्यांचं, आश्वासन खोटे। वाह, ऐसे देखो मेरे चपाती बहुत गोल आता है, इतना भी नहीं आता, पर देखो ये बस कल्याणी पण आता खायला बसली आहे। कल्याणी प्लीज कॅमेऱ्यात ॲटलीस्ट सांग कसे झाल्यात। खूप घाण तोंड करतेस तू, मला नाही बघायचं तुझं नॉनसेन्स। मम्मीचं चालू आहे।